रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये आढळले ई कोलाय विषाणू। सीएसएमटी कल्याणसह 412 स्टेशनवरील पाणी दूषित। कॅगच्या अहवालामधून धक्कादायक माहिती। तर 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव। नीट टीईटी पाठोपाठ आणखी एका परीक्षेमध्ये घोळ। हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या टंकलेखन परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन। कल्याणमध्ये परीक्षार्थींनी अडवली न्यायाधीशांची कार। तर आठवड्याभराचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे। मराठीत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात आजपासून कारवाई। आरटीओकडून नियमांची कडक अंमलबजावणी। मराठी शिकण्यासाठी होती 15 ऑगस्टची मुदत। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक। खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। नाशिककरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन। चाकणमधले खड्डे येत्या 31 ऑगस्ट पर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणार। पाहणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा। तर 20 उद्योगांचं स्थलांतर हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं, सामंतांचा सवाल। 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगेंची मराठा अभ्यासकांशी चर्चा। तर जरांगेंना उत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाकेंकडून 1 सप्टेंबरला चलो मुंबईची हाक। पैसा गोंडस मुलं पाहून मराठा मुली ओबीसींच्या घरात घुसतात। नवनाथ वाघमारेंचा मराठा मुलींबाबत संतापजनक विधान। नवनाथ वाघमारेंच्या विधानानं वाद पेटण्याची शक्यता। बेस्ट कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची बेस्ट कामगार संघटनेची मागणी। परळमध्ये बेस्ट कामगारांच्या सभेचं आयोजन। नाशिक शहरामध्ये उद्या पाणीबाणी। द्वारका सर्कल येथील इंटरचेंजच्या कामासह पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। राज्यामध्ये लवकरच 1440 डॉक्टरांची नियुक्ती। आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काही दिवसात डॉक्टरांची नियुक्ती होणार। पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सोमवारसह नागपंचमीचा योग जुळून आल्यानं उत्साह शिगेला। घर बसल्या झी 24 तासवर घ्या देशभरातील महादेव मंदिरांचं दर्शन।